साप्ताहिक भ्रष्टाचारचा दणका. आपण पाहत आहात साप्ताहिक भ्रष्टाचार न्यूज. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातून या क्षणाची सर्वात मोठी आणि सुखद बातमी समोर येत आहे. ज्या कामासाठी नागरिक अनेक वर्षांपासून संघर्ष करत होते, ज्या पुलासाठी शेकडो वेळा ओरड झाली, त्या म्हसावद रेल्वे पुलाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. हे यश आहे आमच्या संघर्षाचं आणि साप्ताहिक भ्रष्टाचारच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचं. प्रशासनाला झुकवून जनतेचा विजय झाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून म्हसावद परिसरातील हा रेल्वे पूल म्हणजे एक शाप ठरला होता. गेट बंद झालं की तासनतास खोळंबा, रुग्णवाहिकेत अडकलेले जीव आणि शाळेला उशीर होणारे विद्यार्थी, हे चित्र रोजचं होतं. पण साप्ताहिक भ्रष्टाचारने ही परिस्थिती शांतपणे पाहणं नाकारलं. आम्ही एक-दोनदा नव्हे तर सातत्याने बातम्यांचा धडाका लावून धरला, प्रशासकीय सुस्तीवर प्रहार केला आणि झोपलेल्या यंत्रणेला जागेवर आणलं. जनतेचा प्रश्न, आमची लढाई. प्रशासकीय सुस्तीला बसला चपरा. तरटीप पहा सविस्तर बातमी. साप्ताहिक भ्रष्टाचार न्यूज. एरंडोल. नागरिकांकडून साप्ताहिक भ्रष्टाचारचे आभार. वर्षानुवर्षे रखडलेला म्हसावद रेल्वे पुलाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. साप्ताहिक भ्रष्टाचार न्यूजने सातत्याने हा प्रश्न लावून धरला, बातम्या प्रसिद्ध केल्या आणि आज प्रशासनाला कामाला लावले आहे. आम्ही फक्त बातम्या दाखवत नाही तर प्रश्न सोडवण्यासाठी लढतो. पहा संपूर्ण व्हिडिओ रिपोर्ट. आज त्याच संघर्षाचं फळ म्हणून म्हसावद रेल्वे पुलावर मशीनचा आवाज घुमू लागला आहे. इथल्या स्थानिक नागरिकांच्या डोळ्यांत आज एक वेगळाच आनंद आहे. वर्षानुवर्षांची प्रतीक्षा संपली आहे. जर साप्ताहिक भ्रष्टाचारने हा विषय लावून धरला नसता तर हे काम अजून 10 वर्ष झालं नसतं. या न्यूजने आमचा आवाज थेट मंत्रालयापर्यंत पोहोचवला. आज खरंच खूप बरं वाटतंय. लोकशाहीचा चौथा स्तंभ जर प्रामाणिकपणे लढला तर काय बदल घडू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी, भ्रष्टाचाराविरोधात आणि अन्यायाविरुद्ध आमची लेखणी आणि आमचा कॅमेरा असाच धडधडत राहील.